महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो तरुण तरुणी खाकी वर्दीचं स्वप्न उराशी बाळगून पोलीस दलात भरती होण्याची तयारी करत असतात। दिवसातील अनेक तास अभ्यासात घालवतात, मैदानी चाचणीसाठी घाम गाळतात, पण त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवणारी एक धक्कादायक आणि महत्त्वाची बातमी आता समोर येते। पोलीस भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच यामुळे मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र पोलीस भरती 2026 मध्ये विशेषतः राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक 5 दौंड इथल्या लेखी परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप होतोय। परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत चक्क एका खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकातील तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे हे विचारण्यात आल्याचा दावा केला जातोय। यामुळे हजारो प्रामाणिक उमेदवारांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलाय। 100 प्रश्नांसाठी हा पेपर घेण्यात आला। यात सीआरपीएफ परीक्षेसंदर्भात प्रश्नपत्रिका विभागाकडून तयार होणं अपेक्षित होतं, मात्र कोणीही प्रश्नपत्रिका तयार करण्याची मेहनत न घेता सरळ एका खाजगी प्रकाशनाच्या प्रश्नसंचमधून 85 प्रश्न हे जसेच्या तसे घेण्यात आले। त्यामुळे भरती प्रक्रियेला गालबोट लागले। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी ट्विट करत प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आणि पुस्तकातील प्रश्नांचे फोटो हे शेअर केले आहेत। तसंच काही व्हॉट्सअप चॅटचा उल्लेख करत आमचा वशील आहे, 85 प्रश्न जसेच्या तसे आले आहेत, पब्लिकेशन अकादमी शिवाय पर्याय नाही असे संवाद समोर आल्याचंही त्यांनी म्हटलंय। ही परीक्षा होती की त्या पुस्तकाची ओपन बुक टेस्ट, असा संतप्त सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारलाय। ही केवळ एक चूक नसून व्यवस्था ढासळल्याची स्पष्ट निशाणी असल्याचंही ते म्हणाले। दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे। कोणत्याही शासकीय नोकरीसाठी मुलं जीवतोड मेहनत करत असताना अशा घटनांमुळे परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात असं त्यांनी म्हटलंय। त्या विषयामध्ये असं झालंय की त्याच्यात कॉपी पेस्ट खूप आहे त्या परीक्षेत, त्यामुळे कॉपी पेस्ट परीक्षेचा पेपर असू शकत नाही। परीक्षेचा पेपर हा पारदर्शकच असला पाहिजे आणि तो मेरिटवरच असला पाहिजे। त्यामुळे या गोष्टी माझ्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत। आमची अपेक्षा आहे की प्रत्येक परीक्षा ही फेअरच असली पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सुद्धा यावरून सरकारवर टीका केली आहे। आपल्या राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी शासन कसं खेळ करतंय हे पहा, असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय, ट्विट केलंय। 3977 मुलांनी परीक्षा दिली आहे। अहोरात्र मेहनत करणाऱ्या गरीब आणि होतकरू मुलांच्या स्वप्नांवर कोण नांगर फिरवत असेल तर त्याच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, असंही त्या यावेळी म्हणाल्या। महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई, चालक, एसआरपीएफ आणि इतर विविध पदांसाठी एकूण 15,631 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत। या भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी असे टप्पे असतात। पुणे शहर पोलीस दलातील 9,633 पदांसाठीची भरती प्रक्रिया फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू झाली, ज्यात गैरप्रकार टाळण्यासाठी RFID तंत्रज्ञान आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर केल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र दौंड इथल्या एसआरपीएफच्या परीक्षेतील या आरोपामुळे संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। लाखो तरुणांचं भविष्य ज्या परीक्षांवर अवलंबून आहे त्या परीक्षांमध्ये असे प्रकार घडणं अत्यंत गंभीर आहे आणि यामुळे फक्त उमेदवारांचा आत्मविश्वासच कमी होत नाही तर प्रशासनावरचा विश्वासही डळमळतो। सरकारनं या गंभीर आरोपांची तात्काळ आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या एकाही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही आणि पोलीस भरती प्रक्रिया ही 100% पारदर्शक होईल। लोकमत या गंभीर प्रश्नाचा सातत्यानं पाठपुरावा करतच राहील। पण या गंभीर विषयावर तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।